व्हॉट्सॲप जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म. सध्या व्हॉट्सॲपवर सगळेच बिझी असतात. त्यातल्या त्यात शाळा कॉलेजमधली पोरं तर व्हॉट्सॲपवर सतत ऑनलाईन असतात. त्यामुळं व्हॉट्सॲपवर आपली पोरं नेमकी कोणाशी चॅटिंग करतायत, कोणत्या ग्रुपमध्ये ॲड झालीत हे बघताना पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. पण आता पालकांची ही अडचण कायमची मिटली आहे. व्हॉट्सॲपने आता एक असं नवं फीचर आणलं आहे की त्या फीचरमुळे पालकांना आता पोरांच्या व्हॉट्सअपवर नजर ठेवता येणार आहे. पण नक्की हे फीचर आहे तरी काय? हे नवीन फीचर सगळ्या वयाच्या पोरांसाठी असणार आहे का? आणि पालकांना ते कसं वापरता येणार आहे? हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. मार्क झुकेरबर्ग यांच्या मेटा कंपनीच्या मालकीच्या व्हॉट्सअपने लहान वयातच मेसेजिंग प्लॅटफॉर्म वापरायला लागणाऱ्या पोरांसाठी एक सुरक्षित आणि नियंत्रित डिजिटल वातावरण तयार करण्यासाठी सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार एक नवीन फीचर तयार केलं आहे. व्हॉट्सअपने हे फीचर 13 वर्षाखालील मुलांसाठी लॉन्च केलं असून पॅरेंट मॅनेज अकाउंट्स असं या फीचरचं नाव आहे. अगदी सोप्या भाषेत या नव्या पॅरेंट्स मॅनेज अकाउंट फीचरबद्दल सांगायचं झालं तर यापुढं तुमच्या पोरांच्या व्हॉट्सअप अकाउंटमध्ये पालकांना पूर्णपणे नियंत्रण ठेवता येणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर एखाद्या अनोळखी व्यक्तीनं जर तुमच्या पोरांना मेसेज केला तर तो मेसेज स्वीकारायचा की नाही याचा अंतिम निर्णय हा सुद्धा पालक म्हणून आता तुमच्याकडे असणार आहे. यामुळे पालकांना पोरांच्या अकाउंटवर नियंत्रण ठेवता येणार आहे आणि ते कोणाशी बोलतात यावरही लक्ष ठेवता येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पॅरेंट मॅनेज अकाउंटमध्ये नॉर्मल व्हॉट्सअपमध्ये असणारे काही महत्त्वाचे फीचर्स मात्र नसणार आहेत. यामध्ये स्टेटस अपडेट चॅनल्स आणि मेटा AI सारखे फीचर्स यातून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे तुमची पोरं स्टेटस ठेवू शकणार नाहीयेत, चॅनल बघू शकणार नाहीयेत आणि मेटा AI सुद्धा वापरू शकणार नाहीयेत. एवढंच नाही तर चॅटिंग मधले मेसेज आपोआप गायब होणारे म्हणजेच डिस्प्रेसिंग मेसेज फीचर सुद्धा बंद असेल. म्हणजे तुमच्या पोरांनी कोणाशी काय गप्पा मारल्या हे पालकांना सुद्धा दिसेल. यामुळे अनोळखी नंबरवरून आलेले मेसेज आपोआप मेसेज रिक्वेस्ट फोल्डरमध्ये जातील आणि हा फोल्डर उघडण्यासाठी पालकांच्या पिनची गरज लागेल. तर जेव्हा 13 वर्षाखालील पोरगा किंवा पोरगी नवीन कॉन्टॅक्ट ऍड करेल किंवा कोणाला ब्लॉक किंवा रिपोर्ट करेल ते सुद्धा पालकांना नोटिफिकेशनद्वारे लगेच कळणार आहे. यामुळे पोरं कधी कधी ऑनलाईन होती हे सुद्धा आता पालकांना समजणार आहे. तर एंड टू एंड एन्क्रिप्शनची सुरक्षा मात्र या नव्या फीचर अकाउंटमध्ये कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या पोरांचे संवाद पूर्णपणे खाजगी आणि सुरक्षित राहतील अशी हमी सुद्धा व्हॉट्सअपने दिली आहे. आता बघू हे नवं फीचर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कसं सुरू करू शकता. तर सगळ्यात आधी तुमच्या मुलाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप डाउनलोड करून ॲग्री आणि कंटिन्यूवर टॅप करा. यानंतर कोपऱ्यातील 3 डॉट्सवर क्लिक करून क्रिएट अ पॅरेंट मॅनेज अकाउंट हा पर्याय निवडा. यानंतर तुमच्या मुलांचा मोबाईल नंबर टाकून तो व्हेरीफाय करा आणि जन्मतारीख टाकून वय कन्फर्म करा. यानंतर पालकांच्या फोनशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यासाठी तुमच्या मुलाच्या फोनवर एक QR कोड दिसेल. तो पालकांनी स्वतःच्या मोबाईलवरून स्कॅन करायचा आहे. यानंतर पालक म्हणून तुम्ही तुमची ओळख व्हेरीफाय करायची आहे. यानंतर तुमचा स्वतःचा 6 अंकी पॅरेंट पिन जनरेट करा आणि शेवटी तुमच्या मुलाच्या फोनमध्ये हा पिन एंटर करा. यानंतर मुलांची नावं आणि फोटो सेट करून तुम्ही हे अकाउंट सुरू करू शकता. अशा प्रकारे व्हॉट्सअपने आणलेले हे नवं पॅरेंट मॅनेज अकाउंट फीचर वापरून तुम्ही आता तुमच्या पोरांच्या व्हॉट्सअपवर लक्ष ठेवू शकता. दरम्यान तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.